पक्षश्रेष्ठींचे आमच्यावर आशीर्वाद आहेतच। सर्वप्रथम तर मी सर्वात त्यांनाच आभार मानणार आहे, कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राज्यात आमची सरकार आहे, केंद्रात महाराष्ट्रात आपल्या देवाभाऊंची सरकार आहे, त्याच्यानंतर आमचे अमरावती जिल्ह्याचे लाडके आमदार प्रवीणजी तायडे आहेत, त्याच्यानंतर नगराध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच निवडून आलेला आहे। योगायोगानं हे सोने पे सुहागा म्हणतो या प्रकारची प्रक्रिया आज घडून आलेली आहे। आम्हाला जे पक्षश्रेष्ठींचे जे आशीर्वाद आहेत, नवनीतताई राणा आहे, प्रवीणभाऊ पोटे आहेत, त्यानंतर आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, भिलावेकर सर आहेत, या सर्व जे आमचे वरिष्ठ नेते आहेत बाकी या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होते। त्यानंतर अचलपूर परतवाड्याची जी मायबाप जनता आहे त्यांचे आशीर्वाद आमच्यावर सदैव राहत होते। आणि जो कार्यकर्ता आहे खंबीरपणे अभय मातनेच्या मागे जो उभे राहणारा कार्यकर्ता होता, त्या कार्यकर्त्याचं परिश्रम आणि समर्पण जे होतं ते खरंच कौतुक करण्यासारखं आहे। त्यांचे आशीर्वाद आणि मेहनत आहे, त्याच्यामुळे हा विजय प्राप्त झालाय। मी सर्वांना सांगू इच्छिते, हा विजय फक्त एकट्या उमेदवाराचा नाहीये, हा विजय आपल्या सर्वांचा विजय आहे। नगराध्यक्ष म्हणून मी एकटी निवडून नाही आलेले, नगराध्यक्ष म्हणजे हा इथला एकूण एक कार्यकर्ता जो लढलेला आहे तो निवडून आलेला। मागे तुम्हाला सांगितलं होतं एक महिला घर व्यवस्थितरित्या पार पाडू शकते, सांगितलं होतं मी तुम्हाला हे याच्या आधी। जी व्यवस्थितरित्या घर पण पार पाडू शकते ती प्रशासन चालवायला तिला भारी जाणार नाहीये, कारण घर चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त जेव्हा आम्हाला सरकारने पुढे यायची संधी दिली आहे, सक्षम आहे स्त्री की घर आणि मूल सांभाळून प्रशासन सुद्धा चालणार नाही। मूलभूत गरजा ज्या आहेत त्या मूलभूत गरजा पूर्ण करणे आहे। त्यानंतर रस्ता रुंदीकरण जे आहे मेन आमच्या अचलपूर शहरामध्ये रस्ता रुंदीकरण एवढं आवश्यक आहे, त्याच्याकडे आम्ही सर्वप्रथम लक्ष देऊ, कारण रुंदीकरण वाढलं तर व्यवसायाला चालना मिळेल। त्यानंतर CCTV कॅमेऱ्याचं जे धोरण आमचं राहणार आहे, जेणेकरून गुन्हेगारी जी आहे त्याला पण आळा बसणार आहे आणि व्यवसायाला सुद्धा व्यवस्थितरित्या पार पाडू शकतो। त्याच्यानंतर ज्या सुविधा मिळणार आहे सरकारकडून त्या सुविधा प्रत्येक महिलांपर्यंत, बांधकाम असो का बचत गटाच्या योजना असो, त्या सर्व योजना मी महिलांपर्यंत प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न। अतिशय आनंदाचा दिवस आहे। आधीच सांगितलं होतं ज्या दिवशी रॅली निघाली त्या दिवशी 10,000च्या वरती हा विजय होणार असून विजय तर झालेलाच आहे, पण लीड वाढवणारी रॅली आहे। आणि आम्ही ज्या पद्धतीनं व्यूहरचना आखून ज्या प्रचार कॉर्नर सभा, प्रचार रॅल्या, ज्या काही प्रत्यक्ष संपर्क आणि या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्या आणि भारतीय जनता पार्टीवर विश्वास टाकलेला आहे जनतेने पुन्हा एकदा विधानसभेनंतर। आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यात आहे आणि आमदारसुद्धा मी भारतीय जनता पार्टीचे आहे आणि नगराध्यक्षसुद्धा भारतीय जनता पार्टी। आप देख रहे हैं HHN 24 न्यूज़, सैयद हुसैन के साथ में इस वक्त मौजूद है नगर सेविका वार्ड नंबर 7 से जो विजय हुई है अपर्णाताई रोडे जी। शेवटचा निकाल आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आहे। इथं नगराध्यक्ष रुपालीताई अभय मातने हा विजय हा माझ्या एकटीचा विजय नसून हा विजय सामान्य जनतेचा विजय आहे, कारण सामान्य जनता ही माझा एक परिवार आहे आणि जिथे परिवार आपल्याला पाठीशी उभा राहतो तिथे विजय हा निश्चितच असतो असं माझं मत आहे। माझ्या परिवाराने मला साथ दिली, त्यामुळे आज मी इथे सर्वांसमोर विजयाचा जल्लोष इथे गुलाल इथे उधळीत आहे। बस एवढंच मला सांगणार आहे, वार्डाच्या विकासासाठी माझ्याकडून जे जे होईल ते मी करण्याचा प्रयत्न करेल, बस एवढंच इथे सांगू। नगर पालिका के चुनाव नतीजे आने के बाद वार्ड नंबर 19 से नगर सेवक के लिए जो उम्मीदवार थे हमारे साथ इस वक्त मौजूद है पत्रकार फिरोज खान, जो आज जीत हासिल की है। फिरोज भाई, हमारी तरफ से बहुत बहुत मुबारकबाद की है HHN 24 न्यूज़ की ओर से, और क्या कहना चाहेंगे आज जो जीत हासिल की है? मैं पिछले 20 सालों से समाज कार्य कर रहा हूँ और आने वाले दिनों में भी समाज कार्य करते रहूँगा, इतनी हमी देता हूँ। थैंक यू, धन्यवाद। सन्माननीय राजसाहेबांनी सांगितले की आपल्याला नगरपालिका निवडणूक लढवायची नाही आहे, त्या अनुषंगाने मला हा अपक्षचा निर्णय घ्यावा लागला। आणि मी आधीच सांगितलं होतं निवडणूक लागायच्या आधी की येणाऱ्या 2011 पासून तर आज 25 चालू आहे, 14 वर्षाचा वनवास हा रामानं सुद्धा भोगलेला आहे आणि माझा सुद्धा वनवास हा आज यावेळेस खतम होणार आहे आणि मी दिवाळी
साजरी करणार आहे. कशा पद्धतीची दिवाळी साजरी करणार? दिवाळी म्हणजे हा आनंद मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, मी माझं कंटिन्यू काम या प्रभागात चालू होतं आणि या जनतेनं सुद्धा माझ्यावर खूप भरभरून प्रेम केलं होतं आणि त्यांच्या मनातला नगरसेवक फिक्स मीच राज पाटील हाच होतो. मला याच्यात कुठेही डाऊट नव्हता. आणि मी याच्या आधी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं की जो इतिहास अचलपूर मतदारसंघात झाला तोच इतिहास या प्रभाग क्रमांक 7 मध्ये होईल, एवढी शाश्वती मला होती. कारण लोकांच्या मनातला मी नगरसेवक होतो. म्हणजे खऱ्या अर्थानं ते प्रवीण तायडेंचा अभय होतं? नाही, असं काहीच नाही. आता अभय म्हटलं तरी म्हणजे काही असं तुम्ही म्हणू शकता किंवा नाही म्हणू शकत, पण सन्माननीय बरं, असं आज या तुमचा मतदारसंघाचे विजय- आमदार हे माझ्यासोबत कधी काळात या राजकारणात आणणारे ते माझे गुरु आहेत. 2006 पासून तर 2014 पर्यंत त्यांनी आणि मी सोबत काम केलं. मी तालुका अध्यक्ष होतो, ते जिल्हा अध्यक्ष होते. ते बीजेपीत गेले, मी मनसेत थांबलो, पण आजही आमचे संबंध तेवढेच चांगले आहेत. विजयाचा जल्लोष कसा साजरा करणार आता सद्यस्थितीत? हा विजयाचा जल्लोष मी सर्व माझ्या मायबाप जनता जनार्दन यांना अर्पित केलेला आहे आणि त्यांच्यासोबत मी साजरा करणार आहे.